Okay, so we are dealing with when contract can be specifically enforced. We have seen under section 10 when it can be enforced. Under section 10 explanation, the explanation point we have discussed the general rule about movable property and general rule about immobile property. We have seen examples of when contract is specifically enforced, and now we are going to see some more contracts specifically enforceable in the section 14 subclause 3. Okay, number 1, when the contract is to execute the mortgage or furnish the security. See, for example, if I made a contract with the bank that I want to take a loan of rupees 10 lakh, and I promise the bank to furnish a particular property as a security. Okay, believing on the fact that I'm going to furnish this particular X name property to the bank has agreed to give me the loan. And now I'm saying to the bank that, okay, I'll give some different property to you as a mortgage and all that, etc. I can't do that. Like, okay, I must specifically perform the same thing. Okay, bank can file the suit against me for the execution of the mortgage or for furnishing the security which I promised bank to give for the purpose of a payment of a loan to me. Very simple. Whether suit is for the enforcement of the contract to execute a mortgage or furnish a security, any other security for the repayment of the loan which a borrower is not willing to repay at once. However, in such a case, if only part of the loan has been advanced, the lender should be willing to advance the remaining part of the loan. फक्त इथे एक मुद्दा क्लिअर आहे, जर बँकेने आपल्याला अजून सगळं लोन काय केलेलं नसेल, दिलेलं नसेल, तर बँक सुद्धा आपल्याला सगळं लोन द्यायला काय असायला पाहिजे सांगा, तर रेडी असायला पाहिजे तिथं. नंबर 2 बघा काय लिहिला, जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे डिबेंचर्स घेतो, शेअर्सचा बरोबर एक पार्ट आणखी नसतो, कंपनीचे डिबेंचर्स असतात, तर मग कंपनीचे डिबेंचर्स घ्यायला ज्यावेळेला आपण ऍग्री करतो की नाही आणि नंतर आपण डिनाय केलं तर आपल्याला ते डिनाय करता येणार नाही, आपल्याला ते डिबेंचर्स घ्यावेच लागतील. when the suit is for the enforcement of the contract to take or pay for any debenture of the company, then the contract can be specifically काय करता येईल, एन्फोर्स करता येईल. कारण कंपनीनं आपल्या डिबेंचर घेण्याचा प्रॉमिस वरती बेस्ट पुढं काही ना काहीतरी परफॉर्मन्स काय केलेलं असते, तर पुढं प्रॉमिस केलेलं असतं. आपलं डिबेंचर घेण्याचं प्रॉमिस म्हणजे कंपनीचा डेप्ट कॅपिटल मध्ये ऍडिशन असते, आणि मग सडनली आपण डिनाय केलं तर कंपनीचे जे कॅपिटल अमाऊंट असेल ती अचानक कमी होईल ना. कंपनीने पुढे काय त्याच्या प्रॉमिस बेस्ट एंगेजमेंट केलेली असेल, तर ती प्रॉमिस बेस्ट पुढची केलेली एंगेजमेंट कंपनी कशी परफॉर्म करेल. So when you promise to purchase the debenture of the company, you must specifically perform that particular contract. Okay. Then बघा आता when contract cannot be specifically enforced मध्ये पण आपल्याला पार्टनरशिप येणार आहे. काय ऍक्च्युली पार्टनरशिप कॉन्ट्रॅक्ट असतात माहित आहे, डिटर्मिनेबल असतात. डिटर्मिनेबल म्हणजे टर्मिनेबल. कोर्टात गेला तुम्ही की माझ्याबरोबर पार्टनरशिप केले ना, आता मोडा लागल्या, कोर्टानं वर्षभर सगळ्यांचं आर्ग्युमेंट हे ते ऐकून जर पार्टनरशिप परफॉर्म करा म्हणून ऑर्डर केली, पण कॉन्ट्रॅक्टचं नेचरच पार्टनरशिपचं असं आहे की ते टर्मिनेबल आहे. आरामात काय करता येऊ शकतं सांगा, तर मोडता येऊ शकते. त्यामुळे वर्षभर कोर्टाचा वेळ वाया घालून आपण परत पार्टनरशिप काय केली तर टर्मिनेट केली, काय उपयोग ना. त्यामुळे शक्यतो पार्टनरशिपचं स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करत नाहीत, कारण त्याचं नेचर डिटर्मिनेबल असतं. डिटर्मिनेबल म्हणजेच टर्मिनेबल असतं काय. पण पार्टनरशिपचं फॉर्मल डीड केलेलं आहे आणि वन ऑफ द पार्टनरनं त्याच्यावरती पार्ट परफॉर्म पण केलेला आहे, आणि मग तो सडनली अदर पार्टी काय करतोय तर ब्रीच करतोय. ऑलरेडी स्टार्ट केलेला बिझनेस ऑफ पार्टनरशिप आणि सडनली तो मध्ये ब्रीच करतोय, ज्याला नुकसान होणार आहे, तर त्यावेळेला कोर्ट फक्त स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करेल. अदरवाइज नॉर्मली पार्टनरशिपचा स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट होत नाही. ओके. बघा, कॉन्ट्रॅक्ट कॅन बी स्पेसिफिकली परफॉर्म where the suit is made for the execution of formal deed of the partnership. In cases where the parties have already started the business of partnership. कधी फक्त बघा, in case where parties have already started the business of the partnership, त्यावेळेस त्याचं स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट होतंय तिथं. ओके. देन नेक्स्ट वन बघा, purchase of the share of the partner is the next point we are going to discuss. पार्टनरशिप मध्ये एका पार्टनरचा पूर्ण शेअर आम्ही परचेस करतो म्हणून ऍग्री केलं आणि मग नंतर अचानक कॉन्ट्रॅक्ट ब्रीच करत असलो तर त्यावेळेला सुद्धा कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करतंय. Where the suit is for the purchase of a share of a partner of the firm, such a contract काय सांगतात specifically enforceable आहे तिथं. ओके. And then
कॉन्ट्रॅक्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ एनी बिल्डिंग, इथं पण समजून घ्या काय, नॉर्मली बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्ट असे असतात की ज्याच्यावरती लॉंग टर्म सुपरविजनची गरज असते. म्हणून असे कॉन्ट्रॅक्ट की ज्याला लॉंग टर्म सुपरविजनची गरज आहे त्या कॉन्ट्रॅक्टचं स्पेसिफिक परफॉर्मन्स शक्यतो ग्रँट होत नाही, कारण कोर्टाला शक्य नसते लॉंग टर्म सुपरविजन करणं. म्हणून शक्यतो तरी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टचं स्पेसिफिक परफॉर्मन्स कोर्ट ग्रँट करत नाही. पण समजून घ्या जर त्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कन्स्ट्रक्शनचा एव्हरी मायन्यूट डिटेल जर लिहून ठेवलेलं असेल, प्री ऍडव्हान्स डिसाइडेड असेल, तर मात्र कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्ट ग्रँट करते. कारण मग तिथे कोर्टाला सुपरविजन लागत नाही, कारण कॉन्ट्रॅक्टचे टर्म्स काय आहेत सांगा, तर इन डेप्थ इन डिटेल लिहिलेल्या आहेत तिथं. ओके, whether suit is for the specific performance of a contract for the construction of building or execution of the other work on a land, provided त्याला कंडिशन सॅटिस्फाय होतात. नंबर 1 कंडिशन काय बघा, ते 3 झाले इथं, प्रोव्हाइडेड फॉलोइंग कंडिशन्स फक्त करा, 3 शब्द कट करा. फॉलोइंग कंडिशन्स ऑफ फुलफिल्ड. ओके, नंबर 1, द बिल्डिंग और अदर वर्क इज डिस्क्राइब्ड इन द कॉन्ट्रॅक्ट इज इन अ टर्म. बघा इथं बिल्डिंगचं जे काय वर्क कन्स्ट्रक्ट करायचं त्याच्याबद्दलची माहिती सफिशियंटली प्रिसाइज आहे, म्हणजे पूर्ण डिटेल आहे, जेणेकरून नेचर ऑफ वर्क पूर्ण कळते की नेमकं काय करायचं आहे. तो एनेबल द कोर्ट टू डिटरमाइन द एक्झॅक्ट नेचर ऑफ द बिल्डिंग और work. Okay, then B point बघा, the plaintiff has a substantial interest in the performance of a contract, and the interest is of such a nature that the compensation in a money or for a non-performance is not adequate relief. प्लेंटिफला त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये इंटरेस्ट आहे आणि असं नुकसान होईल जर बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं स्पेसिफिक परफॉर्मन्स नाही ग्रँट केलं तर त्याचा पैशाला भरून येणार नाही, असं नुकसान होईल. तर कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करते. लक्षात आलं, कॉन्ट्रॅक्टचे कन्स्ट्रक्शनचे डिटेल इन डेप्थ असायला पाहिजे, सफिशियंटली प्रिसाइज. आणि नुकसान असं होणार आहे प्लेंटिफचं की जे पैशाला भरून येणार नाही, मनी कंपन्सेशन नॉट अन ॲडिक्वेट रिलीफ. तर कोर्ट बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टचं स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करते. लिडिंग केस मेयर ऑफ वॉलरहॅम्प्टन वर्सेस इमॉन्स म्हणून याची लिडिंग केस आहे. व्हॉट हॅपन इन दिस केस, सी इन दिस केस the plaintiff and urban sanitary authority, sanitary स्वच्छता अधिकारी. plaintiff कोण आहे, केसचा स्वच्छता अधिकारी. In this case, the plaintiff and urban sanitary authority, in pursuance of a scheme of street improvement, जर रस्त्याच्या इम्प्रुव्हमेंटच्या स्कीमच्या अंडर sold and conveyed to the defendant a plot of a land attached to the street. landला attached एक plot त्याने डिपेंडंटला काय केलं, विकला. The defendant began agreement with them that he would erect a building there in certain time. कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं डिसाइड झालं की त्या प्लॉटवरती तो त्यांना एक बिल्डिंग इरेक्ट करून देईल तिथं. बघा काय लिहिलंय, the nature of the building to be erected was not precisely getting nature of building काय कसं बांधायचं हे precisely specified नव्हतं by the agreement, but subsequently in consideration of the plaintiff giving the defendant further time of performance of obligation to erect a building, he agreed to erect on the land 8 houses in accordance with certain plans submitted by him and approved by the plaintiff, which definitely showed the nature and particular of the house to be erected. पण त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मध्ये करेक्शन केले, एडिट केलं, मॉडिफिकेशन केलं आणि मग परत थोडं वाढीव टाइम दिला बांधकामाला आणि मग त्या करेक्शन केलेल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये मात्र इन डिटेल डिसाइड झालं की बाबा 8 हाऊसेस बिल्ड करायचे वगैरे वगैरे. द डिपेंडंट फेलिंग टू परफॉर्म द लास्ट मेन्शन अग्रीमेंट, तो दुसऱ्या टाइमला जे त्यांना अग्रीमेंट करून दिले ना 8 हाऊसेस कन्स्ट्रक्ट करणं इन अकॉर्डन्स विथ प्लॅन वगैरे, ते पण परफॉर्म करायला काय झालं सांगा, तर तो फेल झाला. त्यामुळे प्लेंटिफने ऍक्शन काय केली तर ब्रॉड केली तिथं स्पेसिफिक परफॉर्मन्सची. कोर्टाने काय हेल्ड केलं बघा, द कोर्ट हेल्ड दॅट द केस केम विदिन द क्लास ऑफ केसेस which had been recognized by the court as forming an exception to general rule, that specific performance of building contract will not be ordered and that an order ought to be made against the defendant for specific performance of his contract to build the houses in accordance with the plan. त्या प्लॅन नुसार त्याला काय करायला पाहिजे तर कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करायला पाहिजे असं कोर्टाने काय केलं तर तिथं ऑर्डर केलं तिथं, कारण सेकंड प्लॅन मध्ये ते डिसाइड झालेलं होतं की नेमकं काय बांधकाम करायचं तिथं. ओके, सो लक्षात आलं. when court specific performance grant करताय हा पार्ट आपण इथे काय केला तर फिनिश केला. नंबर 1 VIP क्वेश्चन, no standard exists for the ascertaining actual damage under section 10. Number 2, when money compensation is not adequately
court grants specific performance under section 10. Then we are dealing with some presumptions under section 10. In general, immobile property मध्ये specific performance grant होत आहे, exceptionally कधीतरी नाही होणार. Opposite side, in general movable property चं specific performance grant होत नाही, except ज्याला property ordinary article नसेल किंवा ज्याला property as a agent किंवा trustee म्हणून dependent hold करत असेल तरच grant होईल, otherwise नाही. We gone through the illustrations of specific performance, and then when specific performance can be further granted under section 14 subclause 3, when contract is for executing a security or fulfilling mortgage, when the contract is for the purpose of paying to the debentures of company, when formal deed of partnership is there and partnership business is already started, when you have agreed to purchase a share of the partner in a partnership firm, then when the contract is for the construction of building, but every depth of the building contract construction has been mentioned in the agreement, then court can grant the specific performance of a contract. Okay, इथे एक पार्ट आपल्या क्वेश्चनचा काय होतं सांगा तर एंड होतोय की स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट काय होईल तर कधी ग्रँट होईल हे आपण काय केलं तर इथे डिस्कस केलेलं आहे. ओके, काही डाऊट आहे का बघा ह्या पार्ट मध्ये तुम्हाला? क्लिअर आहे सगळ्यांना? हो मॅम. ओके मॅम, ज्यावेळेस 3 किंवा 4 लॉयर एकत्र येऊन फर्म तयार करतात किंवा पार्टनरशिप करतात, सो मग त्या केसेसला जे कुणाचं नाव लावू शकतात, लाईक सपोज ते पार्टनर आहेत ना, मग त्यांनी एकाच कुणाचं नाव लावायचं का, म्हणजे ते काय कसं प्रोसेस असते? फर्मच्या नावानं हे करतात त्यावेळेला. जर कुठं कोर्टात सूट वगैरे फाईल होत असेल ना तर म्हणजे मला एक्झॅक्टली कळत नाहीये तुम्हाला ऍज अ ऍडव्होकेट नाव म्हणताय का फर्म वरती सूट फाईल होती असं तुम्हाला म्हणायचं आहे?